नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला एडिटिंग येत नाही पण स्क्रीनवर आहेत तसे फोटो तुम्हाला एडिट करायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी सांगितले तसे एक एक स्टेप फॉलो करा. तुमचेही फोटो, तुमच्या बाळाचे फोटो नक्कीच असेच तयार होतील. तर तुम्हाला सर्च इंजिनमध्ये गुगल जेमिनाय सर्च करून ती लिंक ओपन करून तिथे जाऊन अल्बममध्ये तुमच्या बाळाचा जो फोटो एडिट करायचा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि तिथे डन ऑप्शन झाल्यानंतर इथे जसं प्रोसेस होत आहे तसं तुमचाही फोटो प्रोसेस होईल. आणि ही जे मी पेस्ट केलेलं आहे ते तुम्हाला प्रॉम्प्ट म्हणून पेस्ट करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये तो प्रॉम्प्ट शेअर करेल. आणि मग नंतर त्या प्रॉम्प्टनुसार तुमचा फोटो हा डेव्हलप होत राहील. आणि तसंच तुम्हाला गुगल जेमिनाय दाखवत पण आहे स्क्रीनवर. आणि पूर्ण झाल्यानंतर जेमिनाय तुम्हाला एक फायनल आउटपुट दाखवतं. ते पहा, ते काही असं दिसत आहे. मी जो प्रॉम्प्ट टाकला त्याच्यानुसार त्या जेमिनायने असं फोटो क्रिएट केलेला आहे. तुम्ही दुसरा कुठला प्रॉम्प्ट टाकला तर तसाच फोटो तो होणार. आणि पहा, इथे अगदी माझ्या बाळाचे कुठलेही फेशियल एक्सप्रेशन्स चेंज न होता माझं बाळ जसंच तसं दिसत आहे. मोस्ट ऑफ द टाइम AIमध्ये फोटोज चेंज होतात, ते अगदी रिअलही वाटत नाही. तुमचा सब्जेक्ट जो रिअल असतो तो क्वचितच कुठल्या तरी फोटोतच तो रिअल असा दिसतो. पण तुम्ही माझ्या दिलेल्या प्रॉम्प्टनुसार केला तर फोटो अगदी जशाच तसा तुम्हाला दिसेल, त्यात तुमचा सब्जेक्ट हलणार नाही. आणि जे 5 फोटो मी सुरुवातीला शेअर केले आहेत त्यापैकी कुठल्याही फोटोचा प्रॉम्प्ट तुम्हाला पाहिजे असेल तर फोटोचा नंबर टाकून कमेंट प्रॉम्प्ट अशी करा, म्हणजे मी तुम्हाला लगेच कमेंटमध्ये प्रॉम्प्ट शेअर करेन. आणि अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.